द लॉर्ड. योहान बायबल संदेश या आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. आणि बायबल काय हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि देवाचं वचन सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा माझा उद्देश आहे. आणि कारण आपण जर प्रत्यक्षात फिरलो तर एवढं खूप फिरणं शक्य होणार नाही, परंतु देवाची सेवा करणे हे आपलं काम आहे. तर आजचा जो संदेश आहे तो आहे, आपल्याला बायबल माहिती आहे, देवाचं पवित्र शास्त्र. आणि हे जे पवित्र शास्त्र आहे हे पवित्र आत्म्याने लिहिले गेले देवाचे शास्त्र आहे. याच्यामध्ये देवाचे जिवंत वचन याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये नीतिसूत्र आणि पहिला अध्याय आपण मी पूर्ण वाचून दाखवतो तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपण समजून घेऊ की देवाचं वचन आपल्याला मनात काय आहे. नीतिसूत्र पहिला अध्याय वचन 1. इस्रायलच्या राजा दावीद पुत्र शलोमोन याची नीतिसूत्रे. ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी, बदमय वचनाचे परीक्षण करण्यात यावे, सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, धर्म, नीती व सात्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावी, भोळ्या चातुर्य तरुणाला ज्ञान व चालाक्षपण प्राप्त करून द्यावे, ज्ञानी पुरुषांना ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे, बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा, बोधवचने व दृष्टांत, ज्ञानी लोकांच्या युक्ती व गुणवचने समजावी, यासाठी हे आहे. परमेश्वराचे भय हे देवाचा ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. आदेश आणि ताकीद. माझ्या मुला, आपल्या बाबाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार अशी आहे. माझ्या मुला, पापी जण तुला भुलताप देतात तर तिला वश होऊ नको. ते म्हणतील आम्हा बरोबर ये, आपण रक्तपात करण्यास लपून बसू, निर्दोषी मनुष्याकरिता निष्कारण लपून बसू, त्यास जिवंतीपणेच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणाऱ्याप्रमाणे सात्विकास गिळून टाकू. आपणा सर्व प्रकारचे मौल्यवान पदार्थ प्राप्त होतील, आपली घरे लुटीने भरू, तो आमचा भागीदार हो, आपण सर्व मिळून एकच पिशवी बाळगू. तर माझ्या मुला, त्याच्या मार्गाने तू जाऊ नकोस, त्याच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नको, कारण तसे पाय दुष्कर्म करण्यात धावतात आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात. एखाद्या पक्षाच्या डोळ्यात देखत जाळे पसरणे व्यर्थ होय. ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात. धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती अशीच आहे, ते आपल्या मालकाची जीव घेते. ज्ञान रस्त्यावर पुकारा करीते, सवाट्यावर आपली वाणी उच्चारिते, गलबजलेल्या रस्त्याची नाक्यावर वेशीच्या दारात घोषणा करीते, नगरात आपले हे शब्द उच्चारिते. अहो भोळ्यानो, तुमचे बडपण तुम्हास कठोर आवडणार. धर्मनिंदा करणारे धर्मनिंदेक कठोर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकाळ कठोर करणार. माझा वाग्दंड व ऐकून वळा. पहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन, मी आपली वचने तुम्हास कळवीन. मी हाक मारली पण तुम्ही आला नाही, मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिले नाही. तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अवहेर केला व माझा वाग्दंड मूठ जुमानलेला नाही. यास्तव तुमचा विपत्काली मीही हसेन, तुमच्यावर संकट आले असता मीही थट्टा करीन. वादळाप्रमाणे तुम्हावर संकट येईल आणि तुफानाप्रमाणे तुम्हास विपत्ती प्राप्त होईल. विपत्ती हे उद्रेक ही तुम्हावर ओढवील. त्या समयी ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. ते मला आसक्तीने शोधतील पण मी सापडणार नाही, कारण त्यांनी ते दानाचा तिटकारा केला आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही. त्यांनी माझ्या बोधाचा अवहेर केला, त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखिला, म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ बघतील, आपल्या मसलतीने भरपूर फळ बघतील. कारण भोळ्याचे बोलतीकडे वळणे तसे नशास कारण होईल. मूर्खाची बरबराट तसे नाश करीते, पण जो देवाचे वचन ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो. धन्यवाद आणि आमेन. देवाचं वचन आपण जे वाचलं आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपल्या सर्वांकडे बायबल असावे, तुम्ही नक्की वाचा. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजावू इच्छितो, तुम्ही कुठेही देवाचं वचन तुम्ही वाचा. आणि आपल्याकडे जे बायबल आहे ते रिकामे पडू देऊ नका, त्याला आपल्या मनामध्ये ठेवा आणि त्याचे वाचन करा. याच्यामध्ये पूर्ण गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे. जो कोणी देवाचं वचन पाळत नाही, त्या देवाला स्वीकार करत नाही, तो नाश पावणार, कारण तो काय करतो त्याला ठाऊक नाही. आणि संकट केव्हा येईल हेही त्याला ठाऊक नाही. त्या अशा संकटामधून आपल्याला वाचवण्यासाठी देवाचं वचन खूप महत्त्वाचं आहे. आणि जे लोक देवाचं वचन स्वीकार करत नाही किंवा देवाच्या वचनावरती ते चालत नाही, असे लोक देवाला अपमानित करतात आणि देवाचं वचन ते मान्य करत नाही. आणि त्यांचे जे मार्ग आहे ते मार्ग कुठे जातात, त्यांचे फळ काय आहे, त्यांचे उद्देश्य फळ काय मिळेल हे त्यांना ठाऊक नसतं, परंतु हे आपापल्या परीने ते काम करत असतात. एक दिवशी ते फसतात.
परंतु देवाचं वचन म्हणत आहे तुम्ही देवाचं वचन ऐका आणि देवाचं वचन तुम्हाला सुरक्षित ठेवेल, तुम्हाला आशीर्वादित करेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टी जी आवश्यक आहे ते तुम्हाला देईल. आणि अशामध्ये म्हणत आहे आपण देवाला घाबरणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. देवाची भीती अशामध्ये असते तो मनुष्य एकदम चतुरपणाने चालतो आणि देवाचे नियम पूर्ण करतो, देव त्याच्यावर दया करतो. आणि आपण देवाचं वचन सांगत आहे की प्रत्येक मनुष्यासाठी देवाचं वचन आहे, ज्या पृथ्वीवरती प्रत्येक मनुष्यासाठी देवाचं वचन आहे. आणि ते वचन म्हणत आहे की तुम्ही प्रत्येकजण माझ्याकडे या आणि आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन वाचवा, हे देवाचं वचन म्हणत आहे. पण काही लोक असतात ते देवाचं जे शिक्षण आहे त्याला तुच्छ मानतात, ते देवाचे ज्ञान आहे ते त्याला महत्त्व देत नाही. तर अशा लोकांचं जीवन कसं राहील? आपण विश्वास करू शकतो आणि देवावरती विश्वास करणे खूप महत्त्वाचं आहे. आणि देवाचे वचन म्हणते माझ्या मुला माझे वचन तुझ्या हृदयामध्ये ठेव. दाविदाचा म्हणत आहे की मी पाप करू नये म्हणून तुझे वचने मी माझ्या हृदयात ठेवली आहे. आणि आपण सुद्धा देवाचे वचन आपल्या हृदयात ठेवायचे आहे आणि आपल्या हृदयामध्ये आपलं देवाचं वचन ठेवायचं आहे. आणि आपण प्रत्येकासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि आपण प्रत्येकासाठी आशीर्वादाचे कारण होऊ आणि देवाचे नियम पूर्ण करू, हे देवाचं वचन आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे देवाचं वचन पूर्ण करणे किती महत्त्वाचं आहे. आणि हे जे पहिला अध्याय आहे ते पूर्ण वाचून घ्या. तुम्ही कुठेही असाल देवाचं वचन वाचा. मोबाईलमध्ये आता ऑनलाईनची जी सेवा आहे ती खूप चांगली आहे. तुम्ही कुठेही बायबल उघडून वाचू शकता, पण त्याला दुर्लक्ष करू नका. हे देवाचं वचन आहे आणि याला दुर्लक्ष केलं तर तुम्ही भटकाल आणि तुमचं जे ज्ञान आहे ते तुम्ही देवाचं जे ज्ञान आहे ते तुम्ही तुमच्या मनामध्ये तुम्ही कसं ठेवू शकाल, कारण तुम्ही त्याला महत्त्व देणार नाही. तर माझं म्हणणं हे आहे की देवाचं जे वचन आहे खूप महत्त्वाचं आहे. ते देवाचं वचन तुम्ही आपल्या मनामध्ये ठेवा, तुम्ही वाचन करा आणि त्याप्रकारे आपलं जीवन तुम्ही चालवा. आणि देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आपल्याला जाणीव करून देतं की आपलं आयुष्य कसं आहे, आपण कसे आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते तुम्हाला आशीर्वादित करो आणि आजचं वचन इथपर्यंत. आणि तुमची प्रार्थना विनंती तुम्ही कमेंटमध्ये टाका, आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. आणि देवाचं वचन तुम्ही रोज ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.